नमस्कार. शिवशरणात. मी शिवभक्तपरायण बालाजी स्वामी महाराज पारडीकर. आज आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वीरशैव धर्माचा स्थूल इतिहास, त्यामध्ये प्रकरण वीरशैव धर्माची प्राचीनता या विषयावर आज आपण भाष्य करणार आहोत. तर त्यामध्ये वीरशैव धर्माची प्राचीनता पाहण्या अगोदर ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. सद्गुरु डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय. तर आपण आज वीरशैव धर्माची प्राचीनता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं कारण हा जो मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, याचा मुख्य उद्देश म्हणजे धावपळीच्या युगामध्ये अनेक पुस्तके ग्रंथ उपलब्ध असले तरी आपल्याला इच्छा असून सुद्धा वेळ भेटत नाही किंवा वेळेअभावी ते पाहू शकत नाही, कारण आपल्याला कामाचा व्याप तशा प्रकारचा या युगामध्ये आपल्याला आहे. तर एक थोडंसं मनामध्ये वाटलं की आपण सुद्धा यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण थोडासा प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर मी सद्गुरू डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य गुरुमाऊली पुर्णेकर यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी गुरुकृपा हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला अनेक व्हिडिओ, अनेक वीरशैव धर्माची उत्पत्ती किंवा प्राचीनता, त्याबद्दल त्याचा स्थूल इतिहास आपल्याला ऐकायला पाहायला मिळणार आहे. तर आजच्या विषयाला आपण चालू करूया. वीरशैव धर्माची प्राचीनता यामध्ये असणारं आम्ही अभ्यास करते वेळी आम्हाला डॉक्टर चंद्रशेखर कपाळे गुरुजींचं पुस्तक मिळालं आणि त्यामध्ये त्यांनी वीरशैव धर्माचा स्थूल इतिहास मांडला आणि त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण घेतलं वीरशैव धर्माची प्राचीनता. तर हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आता तुम्हाला त्यांनी कसं मांडले ते तुम्हाला सांगतो, ते बघा. आणि कशा प्रकारे वीरशैव धर्माची प्राचीनता आहे हे आपल्याला पाहायचे, कारण आपण भारत देशामध्ये राहतो. भारत देश हा शिवसंस्कृतीने युक्त असणारा, शिवसंस्कृती असलेला देश आहे आणि या देशामध्ये आपण राहत असते वेळी आपल्या या देशामध्ये कोणते कोणते धर्म, कोणते संप्रदाय आहेत हे माहीत असणं हे महत्त्वाचं आहे. कारण भगवंत कळण्यासाठी त्यासाठी आपल्याला आपले कर्म अगोदर व्यवस्थित देवापर्यंत नेण्यासाठी कर्म आपल्याला करावे लागणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ते माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. आता कोणी म्हणेल की हे धर्म आम्हाला, हिंदू धर्म आम्हाला माहिती आहे, आम्हाला मुस्लिम माहिती आहे, आम्हाला जैन धर्म माहिती आहे. असे धर्म अनेक प्रकारचे आपल्या देशात आहेत. अनेक आपला देश म्हणजे अनेक धर्माचं, अनेक संस्कृतीचं माहेरघर, अनेक संप्रदायाचं माहेरघर असणारा, आपला परम पावित्र असणारा या ठिकाणी भारत देश आहे. आणि या देशामध्ये राहत असते वेळी आपल्याला अनेक ज्या ठिकाणी, खूप ठिकाणी आम्हाला मंदिर पाहायला मिळतात. त्यामध्ये कोणतं विष्णूचं मंदिर, कोणतं वेगवेगळ्या देवतांचे मंदिर, तर अनेक प्रकारचे सर्वात जास्त आमच्या पाहण्यामध्ये मंदिर आले ते म्हणजे भगवान शिवाचे. आणि त्या शिवाचे मंदिर पाहत असते वेळी आता आम्हाला त्या शिवाबद्दल जाणून घ्यावं वाटतं. आणि जाणून घेत असते वेळी शिव आणि शैव हा संप्रदाय भारतामधलाच एक प्राचीन संप्रदाय आहे. त्या अगोदर आपण काय बघूया, भारत देशामध्ये फार प्राचीन काळापासून शैव, वैष्णव, जैन, बौद्ध इत्यादी धर्म आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे अस्तित्व आपल्याला आहे हे इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार दिसून पण येते आणि इतिहासामुळे समजते सुद्धा.
वीरशैव धर्म सर्व धर्मापैकी एक प्राचीन धर्म असणारा आहे आणि हा वीरशैव धर्म हिंदू धर्माचा एक भाग या ठिकाणी आहे आणि तोच कारण तो अनादी कालापासून चालत असलेल्या आपल्याला त्याची माहिती आहे ते तर आपल्याला कुठं कुठं ऐकायला मिळतो तर धर्मग्रंथामध्ये अनेक धर्मग्रंथामध्ये वीरशैवांचं स्थान वीरशैव म्हणजे कोण हे सांगितलेलं आहे त्यामध्ये वेदामध्ये स्थान वीरशैवांना आहे अगम निगम आणि या ठिकाणी उपनिषदे जे काही आहेत पुराणे आहेत आपल्याला वाचायला मिळते त्यामध्ये वीरशैव धर्माचा इतिहास आपल्याला ऐकायला मिळतो वाचावं लागतं त्यासाठी अभ्यास करावा लागतो अभ्यासानुसार बोलावं लागतं तर त्यामध्ये असणारा आता बघा आपण काय पाहू आता पुढे पाहूया प्रत्येक धर्माची ओळख त्या धर्माचे देव आणि त्यांचे आचार विचार पूजा करण्याची पद्धती त्या धर्माचे तत्वज्ञान इत्यादी गोष्टीवरून होत असते जसे जैन लोक त्यांच्या 24 तीर्थकारांची पूजा करतात बौद्ध लोक भगवान गौतम बुद्धाची पूजा करतात उपासना करतात वैष्णव भगवान विष्णूची पूजा करतात आणि त्यांचे 10 अवतारांची पूजा करतात त्यामध्ये मुख्य अवतार राम कृष्ण आणि पांडुरंग परमात्मा या ठिकाणी पंढरनाथ भगवंत याची ते मुख्य पूजा करतात त्यामध्ये अनेक संप्रदाय आपल्याला या देशामध्ये आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात तशाच प्रकारे शिवाची उपासना करणारा संप्रदाय याला शैव संप्रदाय असं म्हणतात आणि शिवाची उपासना 2 प्रकारांनी केली जाते 2 प्रकारचे लोक करतात शिवाच्या मूर्तीची उपासना कोणी करतात यामध्ये असणारा त्रिनेत्रधारी शिव पंचमुखी शिव नटराज काळभैरव इत्यादी रूपातील मूर्ती या ठिकाणी लोक त्यांची पूजा करतात शिवाची पिंड आणि साळुंका देवळात स्थापन केलेल्या पाषाणाच्या लिंगाची पूजा सुद्धा लोक करतात यामध्ये ज्योतिर्लिंगे ऋषीमुनींनी स्थापन केलेली शिवलिंगे त्यानंतर मोठ्या पुरुषांनी स्मारकलिंगे आणि शरीरावर धारण केली जाणारी इष्टलिंग ज्यांना म्हणतो आपण त्या ठिकाणी तो इष्टलिंग म्हणजे वीरशैवांचा प्राण आहे तो वीरशैव धर्माचा या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी इष्टलिंग म्हणजे आत्मा आहे महाराज आणि त्याच प्रकारचे असणारे अनेक प्रकारचे शिवलिंग धारण करणारे लोक आपल्याला मिळतात अशा हजारो लिंगांनी भारत देश भरलेला आहे अगदी काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर अनेक ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाईल त्या गावामध्ये जाईल त्या ठिकाणी शिवाचं मंदिर दिसतं कारण ही पृथ्वी असणारी शिवमय आहे लिंगमय पृथ्वी आहे हे आपल्याला त्याचं उदाहरण पाहायला मिळतं जसं काश्मीर त्याच्या ठिकाणी असणारं स्वयंभू अमरनाथ लिंग हा बर्फाच्या माध्यमातून तयार होतो आणि त्या ठिकाणी स्वयंभू असणारा अमरनाथाचं त्या ठिकाणी काश्मीरमध्ये त्या ठिकाणी असणारा तो अमरनाथ लिंग आणि त्याच्याप्रमाणे दक्षिण टोकाला भारत देशाच्या रामनाथ नावाचा लिंग यामध्ये सगळीकडे पाहायला गेलं इकडे प्रवास करीत असते वेळी त्या ठिकाणी लिंग आपल्याला पाहायला मिळतात म्हणून ही पृथ्वी ही या अर्थाने मुख्य भारताचा देव असणारा शिव आहे हे आमच्या लक्षात येतं शिवाची उपासना करणारे शिवाचे अनेक पंथ आणि संप्रदाय भारतामध्ये प्राचीन काळापासून आहेत त्यामध्ये पाशुपत नाथ संप्रदाय पाशुपत संप्रदाय कालमुख कपालिक असे त्याचे भेद असले तरी इतिहास व पुराणातून पाहावयास आपल्याला मिळते आजही नाथ संप्रदाय त्यानंतर बैरागी त्यानंतर संन्यासी साधू या रूपांतरात असणारे शैव आणि त्यांच्या मठ परंपरेतून हिमालयातील तीर्थक्षेत्रात मोठ्या संख्येने आढळतात परंतु सर्वसाधारण समाजात मात्र शिव उपासक सामान्य लोक सामान्य लोक आणि शरीरावर लिंग धारणा करून त्या ठिकाणी त्याची उपासना करणारे वीरशैव अशा प्रकारचे 2 प्रकारे आहेत कोणते सामान्य शैव आणि वीरशैव सामान्य शैव म्हणजे जे स्थावर लिंगाची पूजा करतात भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करतात ते सामान्य शैव आणि जे स्वतःच्या गळ्यामध्ये इष्टलिंग धारण करून त्याची पूजा करतात त्यांना वीरशैव असे म्हणतात वीरशैव किंवा लिंगायत वीरशैव आणि दोन्ही लिंगायत हे त्या ठिकाणी दोन्ही एकच आहेत वीरशैव किंवा लिंगायत इष्टलिंग धारण करणाऱ्यांना म्हणतात त्याच आणि त्यांना तशा त्या प्रकारची ओळख सुद्धा प्राप्त झालेली आहे मग त्याचप्रमाणे असणाऱ्या शिवाची पूजा आपल्या गळ्यात धारण केलेल्या इष्टलिंगाच्या रूपाने करतात ते कोणत्याही देवाची उपासना करत नाहीत वीरशैव फक्त आपल्या गळ्यातील इष्टलिंगाची पूजा करतात इतर कोण्याही देवतांची पूजा वगैरे करण्याचं त्यांना नकोसं वाटतं कारण जगत निर्माण करणारा भगवान शिव म्हणजे त्या ठिकाणी आमच्या गळ्यामध्ये इष्टलिंगाच्या रूपाने राहतो
असं म्हणजे ते त्या ठिकाणी असणारं वीरशैवांची धारणा आहे. आणि ते फक्त शिव मंदिरात स्थावरलिंगाची पूजा करतात आणि जे लोक शिव मंदिरातील स्थावरलिंगाची पूजा करतात त्यांना सामान्य शैव असे म्हटले जाते. बघा, वीरशैव पूजेचे आणखी काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. वीरशैव धर्मामध्ये असं आहे, गुरुने इष्टलिंग दिल्यानंतर आपल्या डाव्याच्या हातावर तळव्यावर इष्टलिंग घेऊन त्याची नियमित पूजा करतात. शिरीडावर लिंग धारणा करणे आणि त्याची पूजा करतलावर घेऊन त्या ठिकाणी सहज असणारे करणे आणि त्या ठिकाणी भगवान शिवाशी एकरूप होण्याचे प्रकार जे साधतात त्यांना वीरशैव म्हणतात. आणि अशा प्रकारची पूजा, अनेक प्रकारच्या असणाऱ्या पूजा या ठिकाणी भगवान शिवाच्या करता येतात. आणि ही पूजा अशा प्रकारच्या इष्टलिंग पूजेचे वर्णन आपल्याला आणखी वर्णन आता काही ठिकाणी इष्टलिंग पूजा हातावर घेऊन हातावर इष्टलिंग घेऊन पूजा करण्याची पद्धत ही कोणी म्हणत असेल की कोणीतरी आणली असावी. तर नाही बाबांनो, ज्यावेळी ह्या जगाची उत्पत्ती झाली त्यावेळेस असणार त्या ठिकाणी वेदाची निर्मिती ज्यांनी केली, व्यासमुनींनी लिहून ठेवलं. त्यामध्ये वेद, आगम, उपनिषदे आणि अनेक पुराणाच्या माध्यमातून सांगितलं की हा वीरशैव धर्म हा प्राचीन आहे, पुरातन आहे. आणि त्यावरून आपल्याला त्याचं वर्णन सुद्धा पाहायला मिळतं महाराज. मग ते वर्णन पाहत असते वेळी उदाहरणासाठी एखादी स्कंदपुराणातलं उदाहरण आपण घेऊया. तर बघा, त्या ठिकाणी स्कंदपुराणामध्ये सुद्धा सांगितलं की ज्या वेळी असणार इष्टलिंग त्या ठिकाणी असणारा एक श्लोक असणार स्कंद पुराणामध्ये शंकर संहितेमध्ये दिलेला आहे. आणि त्यामध्ये आपण तो श्लोक पाहूया. यो हस्तपिटे निजमिष्टलिंगम विनस्य तल्लेन मन प्रचारम बाह्यक्रिया संकुलनी स्प्रहात्मा संपूज्य यत्संगस वीरशैवम. याचा अर्थ कसा होतो पहा. जो शिवभक्त आपल्या डाव्या हाताच्या तळव्यावर आपले इष्टलिंग ठेवून जीवनातील सर्व व्याप, ताप आणि व्यवहार विसरून जाऊन आपले सर्व लक्ष, भक्ती, भाव इष्टलिंगावर ठेवून त्याची तल्लीन होऊन इष्टलिंगाची पूजा करतो ना, त्याला वीरशैव असे म्हणतात. याचा पुरावा स्कंद पुराणामध्ये असणार महाराज शंकर संहिता जी आहे त्यामध्ये एक श्लोक असणारा सुंदर श्लोक आहे. आणि त्या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं. हा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर शिवाला सर्व देवताचा देव सुद्धा म्हणतात, कारण अनेक देव देवता त्या ठिकाणी भगवान शिवाची उपासना करतात, पूजा करतात. अगदी प्रभू रामचंद्राने भगवान शिव उपासना केली, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा शिव उपासना केली. तर याचा त्या ठिकाणी कोणी लाकडाचं शिवलिंग बनवलं, कोणी पाषाणाचं बनवलं, कोणी धातूचं बनवलं, तर कोणी स्फटिक, कोणी रत्न इत्यादी वस्तूपासून शिवलिंग बनवलं आणि त्यांची पूजा केली. आणि त्यांना अनेक मंदिराची स्थापना सुद्धा त्यांनी केली, पूजा अर्चा केली. आणि त्या ठिकाणी असणार वीरशैव लोक आपले इष्टलिंग वस्त्रात बांधून गळ्यामध्ये धारण करतात, किंवा एखादी चांदीचं करंडक असेल किंवा सोन्याचं करंडक असेल किंवा पितळेचं सुद्धा करंडक या ठिकाणी त्या ठिकाणी त्यामध्ये शिवलिंग ठेवून ते गळ्यामध्ये धारण करतात, भुजावर गळ्यामध्ये धारण करतात. काही जण भुजावर धारण करतात, काही बगलेत धारण करतात. प्राचीन काळी शिवलिंग मस्तकावर सुद्धा धारण केला जायचा. अनेक देवी देवता ऋषी मुनी शिवलिंग आपल्या शिरोभागी म्हणजे मस्तकावर धारण करीत असत. याचा पुरावा आजही आहे. बघा, पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर शिवलिंग आहे. याचा पुरावा म्हणजे ते सुद्धा शैव आहेत, ते सुद्धा वीरशैव आहेत. त्यांनी भगवान सदाशिवाला मस्तकावर धारण केलं. आणखी दुसरं उदाहरण पाहिलं तर तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी अथवा तिला आज अंबाबाई म्हणतात, तिच्या सुद्धा मस्तकावर शिवलिंग आहे. बार्शीचा भगवंत या देवदेवतांच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. यावरून देवदेवतांनीही सुद्धा शिवाला महादेव मानून आपल्या शिरावर धारण करीत असत हे स्पष्ट होते. आणि त्यावरून वीरशैवाप्रमाणे सर्व देवदेवताही आपल्या शरीरावर इष्टलिंग धारण करून त्याची पूजा करत असत असे दिसते. कारण काही ठिकाणी मूर्तीच्या तळहातावरही शिवलिंग असल्याचे आढळून येते. अशा प्रकारचे वीरशैव वीरशैवांचा असणारा त्या ठिकाणी असणारा आपल्याला काय वीरशैव धर्माची प्राचीनता असलेली आपल्याला पाहायला मिळते. हा या ठिकाणी आजचं पहिलं प्रकरण झालं. आणि पहिल्या प्रकरणामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची माहिती डॉक्टर चंद्रशेखर कपाळे गुरुजींनी पुस्तकाच्या माध्यमातून लिहिली. आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून
पोहोचवत आहे, तरी सर्वांनी या ठिकाणी गुरुकृपा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून असे आपल्याला दररोज वीरशैव धर्माबद्दल अनेक माहितीप्रत व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केले जातील, टाकले जातील, ते सर्वांनी पाहावं अशी सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी मी आजच्या या व्हिडिओला किंवा आजच्या या प्रकरणामध्ये या ठिकाणी इथेच थांबतो. सर्वांना पुन्हा शिवशरणो शरणार्थ. जय शिवा.